मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण आता नवरात्र सुरूच आहे। आपण साबुदाण्याची खिचडी करतो, साबुदाण्याचे वडे करतो। आज आपण करणार आहे अप्पे पात्रामध्ये साबुदाण्याचे वडे। जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांना कमी तेलात खायचं असेल तर एक झटपट होणारे कमी तेलातले एकदम खुसखुशीत एकदम खमंग असे होतात साबुदाण्याचे वडे अप्पे पात्रातले। तर आज बनवूया अप्पे पात्रामध्ये साबुदाण्याचे वडे। झटपट आणि खमंग रुचकर असे लागतात। ज्यांना ऑइली खायचं नसेल, ज्यांना कमी तेलकट खायचं असेल त्यांच्यासाठी हा छान पर्याय आहे। तर चला बघूया आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य। हा पण साबुदाणा घेतलाय, भिजवून घेतला रात्री आणि आता छान असं बघा सॉफ्ट भिजला गेलाय। आणि बटाटे घेतले छोटे 5, शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची वाटून घेतली मिक्सरमधनं। आता हे बटाटे ना आपण हे मॅश करून घ्यायचे असे सगळे। आपण सगळं एक एक टाकूया याच्यात आणि मीठ हे सगळं आपण हे सगळं आपण साबुदाण्यामध्ये टाकून घेऊया आणि शेंगदाण्याचा कूट टाकूया। शेंगदाण्याचं कूट पण टाकूया। शेंगदाण्याचं कूट टाकला, आपण हिरवी मिरची टाकली। आता याच्यामध्ये तुमचं तिखटाचं प्रमाण आणि साबुदाणा कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही मिरची टाका। आता याच्यात मीठ टाकूया। आता आपण हे अप्पे पात्रात तेल टाकूया याच्यामध्ये करून घेऊ आपण। आता याच्यात आपण हे बॉल्स केले होते हे टाकूया, तसं पसरून घेऊया म्हणजे ते असं याचं। आता आपण हे एक एक ठेवूया। त्याच्यावर झाकण ठेवूया, मीडियम ठेवायचा। आपण चटणी करणार आहे याच्यासोबत खायला। दही टाकूया आपण याच्यामध्ये आणि मीठ टाकूया चवीनुसार। हिरवी मिरची वाटून टाकू आणि थोडी साखर टाकूया। हे हलवून घेऊया छान। चटणी केली आपण, शेंगदाण्याचं कूट, दही, हिरवी मिरची वाटून आणि साखर टाकली। साखर काढूया, बघूया आपण झाले का। पण पलटून घेऊया। छान अप्पे पात्रातले साबुदाणा वडा। आता आपण दुसऱ्या साईडने झाले की प्लेटमध्ये काढूया। आता काढूया प्लेटमध्ये। छान झाले कुरकुरीत। बघा कुरकुरीत असे अप्पे पात्रातले साबुदाणा वडा रेडी आहे। झटपट होतात आणि कमी तेलात होतात। जे डाएट कॉन्शियस आहे, ज्यांना तेलकट खायचं नसेल त्यांच्यासाठी हे एकदम छान आहे। हे आपण ही शेंगदाण्याची चटणी केली आहे। मी अशा पद्धतीने नक्की करून बघा। कमी जे त्यातलं खायचं असेल तर अप्पे पात्रात एकदम कमी तेल लागतं आणि झटपट होतात, कुरकुरीत होतात। नक्की करून बघा। तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडतील असे अप्पे पात्रातले साबुदाणा वडा। आणि मुलांना तर असं काहीतरी वेगळं दिलं तर त्यांना आवडतंच, असं काहीतरी वेगळं करून दिलं तर। आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा। तुमचा असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा। थँक्यू।